महावितरणाच्या वायरमन जनमित्र यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व सुमेध बहुउद्देशीय संस्था नाशिक जिल्हा यांच्या वतीने महावितरण कंपनीतील विविध युनिटमधील वायरमन यांच्यासाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा न्यू क्रिकेट अकादमी मैदान, राजीव नगर, पेठे नगर, इंद्रानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या स्पर्धेत द्वारका कक्ष, आडगाव कक्ष, राणीनगर कक्ष, देवपूर कक्ष, सिन्नर कक्ष, इंद्रानगर कक्ष आणि डीजे पार्क कक्ष या संघांनी सहभाग नोंदवला। स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे। विजयी संघाला विजेता व उपविजेता चषक तसेच व्यक्तिगत उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विशेष सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंद्रानगर कक्षाचे श्री आनंद पहाडी, मुकुंद आभाळे, संदीप चव्हाण, सचिन घोलप, शुभम भोर, निलेश चौरे, रवींद्र साळी, किरण यादव आणि इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या प्रयत्नामुळे या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले। याप्रसंगी उद्देशीय संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र प्रल्हाद सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले। तसेच मंडळाचे संदीप चव्हाण, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर रतन दोंदे, सचिव अशोक भालेराव यांनी या स्पर्धेसाठी विशेष योगदान दिले। कार्यक्रमाच्या अखेरीस राजेंद्र सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले। बहुउद्देशीय संस्था नाशिक, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ केंद्र नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणमधील वायरमन अर्थात जनमित्र यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे। आज सकाळी 10:30 वाजता या ग्राउंडवर उद्घाटन झालेलं आहे आणि जवळजवळ 10 मॅच 10 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। आपण बघतो की कामगार काम करत असताना त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना काही प्रश्न असतात, कामगारांचे प्रश्न असतात, त्यापासून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांच्या अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीला चालना मिळावी, कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचं शारीरिक श्रमही व्हावं। बौद्धिक श्रम तर होतच असतात, पण शारीरिक श्रम होण्यासाठी असं स्पर्धेचं आयोजन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तोच उद्देश समोर ठेवून सुमेध बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नेहरू नगर केंद्र यांच्या विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी आपण बघतो की उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, त्याचप्रमाणे विनर टीम पहिली आणि दुसरी टीम यासाठी या ठिकाणी आपण स्मृतिचिन्ह या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि हा कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज सायंकाळी या स्पर्धा झाल्यानंतर लगेच होणार आहे। आजच्या उद्घाटन कार्यक्रमाला कामगार कल्याण केंद्र मंडळाचे केंद्र संचालक संदीप चव्हाण, सुमेध बहुउद्देशीय संस्थेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र प्रल्हादजी सोनवणे, त्याचप्रमाणे कवी अशोक भालेराव आणि युनिटमधील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे संदीप चव्हाण, आनंद पहाडी, त्याचप्रमाणे जनमित्र वैभव चौधरी, गोकुळ खैरनार आणि मुख्य वायरमन सचिन घोलप यांनी या ठिकाणी अत्यंत चांगले योगदान दिलेले आहे आणि या स्पर्धांचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व खेळाडूंना संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। पुन्हा संध्याकाळी बक्षीस वितरणात भेटूया। धन्यवाद। क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात मला ज्या वायरमन जनमित्रांनी सहकार्य केले, त्याचे यानिमित्त मी त्याचे स्वागत तथा अभिनंदन व्यक्त करतो। असेच खेळ पुन्हा वारंवार व्हावे हीच मी सदिच्छा यानिमित्त देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।